नमस्कार. मी सुमेध दिलीप समर्थ साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी मी माझा लिहिलेला एक छोटासा लेख सादर करतोय. भर दुपारच्या टळटळीत उन्हात नर्मदेच्या काठावर शेवाळावर सटकून सणसणीत आपटलेला मी बाजूला एका पायरीवर बसून आहे. समोर चमचमतं पाणी आहे नर्मदेचं. होड्यांमधून लोक नर्मदा पाहत आहेत. वरती ओंकारेश्वराच्या मंदिरात कोणीतरी बम भोले असं ओरडतोय. घंटेचा नाद होतोय. पण माझ्या डोक्यात काय सुरू आहे माहित नाही. नदीचा आणि माझा काय जिव्हाळा असावा आणि काय होणार आहे पुढे माहित नाही. पण नदी मात्र संथ वाहत राहते. संध्याकाळी सुद्धा मी एकटाच पायरीवर बसून असतो. कोणीतरी नर्मदेची पूजा बांधलेली असते. कढई करत असतात. मोठमोठ्या दिव्यांनी केलेली आरती बघत असतो. कोणीतरी हाक मारून बोलावतं आणि आरती देतं हातात. मी भारावल्यासारखा नदीच्या त्या सूर्यास्त होणाऱ्या पात्राकडे बघत आरती करत राहतो. रात्र होते. 31 डिसेंबरची रात्र असते ती. अवघं जग तिकडे नवीन वर्ष साजरं करत असताना पलीकडच्या किनाऱ्यावरून रामचरित्र मानसची धून कानावर पडत असते. त्या आश्रमाच्या छोट्या खोलीच्या खिडकीतून मी नर्मदा पाहतोय. नदीत दिवे सोडलेत. प्रचंड गारवा आहे हवेत. उद्यापासून परिक्रमा करीन म्हणतोय. घरी नाही जायचं आता. मी पहिली नदी कधी बघितली आठवत नाही. पण इतकी भव्य कधीच नाही पाहिली. लोक तिला मा म्हणतात. मी 2 दिवस हिंडलो किनाऱ्यावर, घाटावर, आश्रमांमध्ये, साधूंसोबत. कोणी म्हणालं अश्वत्थामा फिरतो इथे तेल मागत, तर कोणी म्हणालं मैया सब संभाल लेती है. मी मात्र फिरत राहिलो. शेवटी एक साधू भेटला. तो म्हणाला घर जाओ, पर याद रखना मैया फिर बुला लेंगी, मैया घुमाएगी. त्यानंतर मी आजतागायत फिरतोच आहे. गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्याहून मी ते मधलं बेट पाहत होतो. कोणीतरी म्हणालं जाऊन ये, तिथे देऊळ आहे भुयारात उमानंदाचं. मी होडीतून पलीकडे पोहोचतो. बेटावरच्या त्या भुयारी मंदिरात पुजारी देव देव करत पैसे मागू लागतो माझ्याकडे. मी सगळं सोडून परत किनाऱ्यावर येतो. एक तुटलेली होडी बघत बसतो. वर्षामागून वर्ष निघून जातात आणि मग एक दिवस गंगा बोलावून घेते. दिल्लीवरून एकटाच बस पकडून ऋषिकेश गाठतो. राहण्याची सुद्धा सोय नाही. योगायोगाने 31 डिसेंबर पुन्हा एका हॉस्टेलमध्ये कसाबसा एक बेड मिळतो. रात्री एकटाच त्या रिकाम्या रस्त्यांवर फिरत राहतो, हाडं गोठवणाऱ्या थंडीत. दुसऱ्या दिवशी मी गंगा बघत असतो. कधी लक्ष्मण झुल्यावरनं तर कधी राम झुल्यावरनं. फिरत राहतो दिवसभर. शेवटी दमतो आणि गंगेचं ते हिरवगार पाणी बघत बसतो. केवढी स्वच्छ आहे ही. मग मला अचानक कानपूरच्या त्या नाना घाटाजवळची गंगा आठवते. घाणेरडी, अगदी घाणेरडी. म्हणतात एकेकाळी इथे नानासाहेब पेशव्यांनी
रक्तपात घडवून आणला होता. 300 इंग्रज अधिकारी आणि त्यांची पोरं बाया कापून काढल्या. घाट लाल होऊन गेला होता. गंगेचं पाणी तोंडात घेवत नाही. आणि मग अचानक शांत वाटतं. मी ना कलकत्त्याच्या बेलूर मठाच्या मागे परमहंसांच्या खोलीत बसलेला असतो. ध्यान करत बसलेली मंडळी ओंकार म्हणत असतात. तसबिरीतल्या परमहंसांचे अर्धे मिटलेले डोळे त्या छोट्याशा खोलीच्या उघडलेल्या दोन्ही खिडक्यांकडे लागलेले असतात. समोर फक्त हुगळी नदीचा मोठा जलाशय आणि मोकळं आकाश. नदी वाहत राहते समुद्र बनण्यासाठी, पण काही नद्या कधीच समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचा समुद्र कधीच होत नाही. मग मला सरस्वती नदी आठवते. प्रयागला ते सांगत होते की इथे 3 नद्या एकत्र येतात, गंगा, यमुना आणि सरस्वती. पण सरस्वती आता लुप्त झाली आहे म्हणतात. सरस्वती कशी लुप्त झाली? माझी आजी पण अशीच लुप्त झाली होती. कधीच देवदर्शनाला नाही गेली. तिच्या अस्थी महाशिवरात्रीच्या दिवशी गोदावरीच्या पात्रात वाहत सोडतोय. पाणी वाहतंय, पण त्या अस्थी माझ्या आजूबाजूलाच तरंगत असतात. मी हाताने दूर लुटतो पाणी. गोदावरी, गोदावरी म्हणजे महाराष्ट्राची गंगा. बनारसच्या त्या गंगेच्या मणिकर्णिका घाटावर उभा असतो मी. अखंड प्रेत जळत असतात तिथे. 1, 2, 3, 10, 20 राम नाम सत्य ह्याचा घोष सुरू आहे कायम. मी एक मोठा श्वास घेतो आणि तो धूर फुफ्फुसात भरून घेतो माझ्या. कोणाच्या वाटेचा असतो मला नाही माहिती. एक विदेशी म्हातारं झोडपं ना तिथे बागेत बसावं तसं हे सगळं शांतपणे बघत बसलेले असतात एका बाकड्यावर. मी पण एक चहा घेऊन तिथेच बसून राहतो. चहाचा घोट माझ्या जिवंतपणाला चिअर्स करत असतो. मी सकाळ संध्याकाळ बनारसच्या गल्लींमधून फिरत राहतो. कधी हरवत राहतो, पुन्हा शोधत राहतो काहीतरी. एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत, उंच घरं, छोटीशी बोळं, गांजाचा वास, फिरंगींची बेफिक्री, आणि मग कानावर ना बासरीचे सूर पडतात. मी गल्ली सोडतो आणि एका उंच जिन्यावरून घाटाकडे उतरू लागतो. दुपारचा सुना घाट. गंगेचा वाराईनं भीमपलासीत घुमत असतो. संध्याकाळी घाट माणसांनी आणि गंगेचं पात्र दिव्यांनी भरून जातं. आरती होते ह्या घाटावर. पलीकडच्या घाटावर फक्त वाळू आणि दूरवर पसरलेला काळोख. तेवढी एखादी राहुटी आणि त्यात जळणारा दिवा, बस. ती पलीकडची वाळू मला चंद्रभागेला आणते. टाळ मृदुंगाच्या तालावर चंद्रभागा कित्येक वर्ष अखंड वाहत राहते. मी वारीच्या रिंगणात अडकलेला आजही फिरत राहतो. ह्या नदीच्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर मी एकटाच बसून नदीला ऐकत राहतो. नदी पण तिचं 42 पिढ्यांचं दुःख सांगत राहते. निघताना परत ये म्हणते. कानात शब्द घुमत राहतात. मैया घुमाएगी, मैया घुमाएगी. तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.